नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, पुणे मेट्रोमध्ये ज्या जाहिरात निघालेल्या आहेत त्या संदर्भात सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण प्रकाशित केलेला आहे आणि आज आपण पाहतोय मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन, मुंबई मेट्रो इथं काही जागांकरता जाहिरात निघालेली आहे आणि पगार जो आहे तो 34,000 20 ते 2,80,000 पर्यंत आपल्याला इथं पगार मिळत आहे. आणि मित्रांनो, ही जी जाहिरात निघालेली आहे त्या जाहिराती संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती आपण पाहतोय. मात्र त्या अगोदर आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आम्ही फक्त अधिकृत जाहिराती आपल्यापर्यंत पोहोचवत असतो, आम्ही कुणालाही नोकरी देत नाही. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये पदाची नावं बघा. तर जनरल मॅनेजर रोलिंग स्टॉक इथं बघा एक जागा आहे. याशिवाय असिस्टंट जनरल मॅनेजर पीएसटी एक जागा आहे. त्यानंतर डेप्युटी इंजिनियर सिव्हिल एक जागा आहे. डेप्युटी इंजिनियर एस&टी एक जागा आहे. ज्युनियर इंजिनियर 2 एक जागा आहे आणि असिस्टंट आय-टी 1 एक जागा आहे. आणि ही जी पदं आहेत याच्यामध्ये पहिलं पद जे आहे ते रेग्युलर डेप्युटेशन आहे आणि दुसरं जे आहे ते 5 वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसवरती डेप्युटेशन देण्यात आलेलं आहे. या संदर्भामधलं सामाजिक आरक्षण हे सुद्धा यानुसार सुद्धा जागा काही रिक्त आहेत त्या सुद्धा आपल्याला दिसत आहेत. आणि बघा, पहिल्या पदाकरता आपल्याला बेसिक आणि या व्यतिरिक्त एकूण पगार हा जवळपास 2 लाखाच्या वरती आपल्याला पगार दिसत आहे. इंजिनियर पोस्ट करता 1,60,000 आणि ज्युनियर इंजिनियर या पोस्ट करता 67,920 रुपये आपल्याला इथे वेतन मिळत आहे. याशिवाय आपल्याला जे क्वालिफिकेशन हवं आहे ते बघा. जनरल मॅनेजर या पदाकरता फुल टाइम डिग्री इन इलेक्ट्रिकल ऑब्लिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग. असिस्टंट जनरल मॅनेजर पदाकरता फुल टाइम डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. डेप्युटी इंजिनियर सिव्हिल करता सिव्हिल इंजिनिअरिंग मधली डिग्री. डेप्युटी इंजिनियर एस&टी करता फुल टाइम बी बीटेक किंवा डिप्लोमा ईएनटीसी किंवा इंजिनिअरिंग डिसिप्लिन मधला असणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त ज्युनियर इंजिनियर सुद्धा बघा, फुल टाइम बी बीटेक और डिप्लोमा इन ईएनटीसी ऑन इंजिनिअरिंग डिसिप्लिन. असिस्टंट पदाकरता फुल टाइम बी आय-टी किंवा सीएस इंजिनिअरिंग किंवा ईटीसी किंवा फुल टाइम ग्रॅज्युएशन बीएससी आय-टी किंवा बीसीए किंवा डिप्लोमा इन कम्प्युटर सायन्स असेल तरी आपण अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, आपल्याला काही पदांकरता एक्सपिरियन्स सुद्धा गरजेचा असणार आहे. आणि शॉर्टलिस्ट द कॅन्डिडेट कॉल फॉर पर्सनल इंटरव्ह्यू. आपण ऍप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला शॉर्टलिस्ट झाल्यानंतर आपल्याला इंटरव्ह्यू करता कॉल येईल. अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. त्या संदर्भामध्ये जो पत्ता आहे तो पत्ता सुद्धा आपल्या स्क्रीनवरती आपण पाहत आहात. या व्यतिरिक्त आपल्याला जी मूळ जाहिरात दिसत आहे त्या मूळ जाहिरातीमध्ये आपण पाहू शकतो, ही जी मूळ जाहिरात आहे ही मूळ जाहिरात प्रकाशित झालेली आहे. आणि या मूळ जाहिरातीमध्ये आपण बघू शकता की पूर्ण डिटेल माहिती इथे दिलेली आहे. वेबसाईट जी आहे ती www.mmrcl.com मुंबई मेट्रोची वेबसाईट, त्याच्यावरती ही जाहिरात आपल्याला मिळून जाईल. त्याच्यामध्ये बघा, एज क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स हा 1 जानेवारी 2026 हा पकडून आपल्याला ठेवायचा आहे. या व्यतिरिक्त आपल्याला बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन स्टार्ट्स फ्रॉम 29/1/2026 सकाळी 10 वाजल्यापासून, म्हणजे कालपासून ही सुरुवात झालेली आहे आणि 27/2/2026 याची लास्ट डेट आहे. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये आपण पाहू शकता की इथं आपल्याला एक्सपिरियन्स काय हवा आहे. या पोस्ट करता पेमेंट अतिशय चांगली आहेत, मात्र इथं आपल्याला एक्सपिरियन्स हा गरजेचा आहे. आणि एक्सपिरियन्स कोणत्या पद्धतीचा पाहिजे ही पूर्णपणे या डिटेल पीडीएफ मध्ये दिलेला आहे. तर मित्रांनो, या पोस्ट करता आपल्याला एक्सपिरियन्स असणं अतिशय गरजेचं आहे. तर या व्यतिरिक्त मित्रांनो, पूर्ण डिटेल्स माहिती या पीडीएफ मध्ये दिल्यानंतर आपल्याला बॉन्ड, त्याचप्रमाणे वेगवेगळी रूल्स रेग्युलेशन हे सुद्धा दिले जातील. एज रिलॅक्सेशन सुद्धा इथे दिलेलं आहे. आणि आपल्याला अप्लाय करताना ऑनलाईन पद्धतीने आणि ऑफलाईन पद्धतीने कसं करावं हे सुद्धा यांनी दिलेलं आहे. या व्यतिरिक्त आपण जे पाहतोय की पोस्टल ऍड्रेस जो आहे तो बघा, इथं पोस्टल ऍड्रेस दिलेला आहे. डेप्युटी जनरल मॅनेजर एचआर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, MMRCL लाईन 3 ट्रान्झिस्ट ऑफिस ई ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा ईस्ट, मुंबई 400051. तर या संदर्भामध्ये इम्पॉर्टंट डेट्स जे आहेत त्या लक्षात ठेवा. 27 फेब्रुवारी शेवटची तारीख आहे. आणि आपल्याला खाली काही डिक्लेरेशन आहे ते डिक्लेरेशन सुद्धा करायचे आहेत. मित्रांनो, वेळ मी जास्त घेत नाहीये. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये आपल्याला काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंट सह. पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा. धन्यवाद.